पुण्यातील नामांकित असलेल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालय मुजोर कारभारामुळे वादात सापडले। तर गर्भवती महिलेला दाखल करण्यापूर्वी 10 लाखांची मागणी केल्याचं समोर आलंय। आता या प्रकरणी राज्य सरकारने नेमलेल्या चौकशी समितीचा प्राथमिक अहवाल समोर आलाय। बघूया या संदर्भातला हा सविस्तर रिपोर्ट। तनिषा भिसे या महिलेच्या मृत्यूनंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालय वादात सापडलंय। या प्रकरणी भिसे कुटुंबियांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत कठोर कारवाईची मागणी केली आहे। दरम्यान मंगेशकर रुग्णालयातील घटनेबाबत चौकशी समितीचा प्राथमिक अहवाल समोर आलाय। यात रुग्णालयासह डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्यावर ठपका ठेवण्यात आलाय। रुग्णाला दाखल करायला हवं होतं, पैसे हॉस्पिटलला मिळाले असते। रुग्णालयानं धर्मादाय योजनेची माहिती रुग्णाला द्यायला हवी होती। इतर योजनांची माहिती रुग्णालयानं का दिली नाही? रुग्णाला कॅन्सर होता त्याची माहिती नातेवाईकांनी त्यांना द्यायला हवी होती। जर रुग्णाला भरती करून घेतलं असतं तर चित्र वेगळं असतं। डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्यावर कारवाई होण्याची आता शक्यता आहे। ज्या डॉक्टरांनी आम्हाला एवढा त्रास दिला त्या डॉक्टरांवरती कारवाई झाली पाहिजे। त्या हॉस्पिटलमध्ये पण जे काय हॉस्पिटलने जे काय आम्हाला त्रास दिला तिथे तर त्यांच्यावरती काही कायदेशीर कारवाई झाली पाहिजे। नक्कीच आमच्या बहिणीसोबत तसं झालंय, असं कुठल्याही महिलेसोबत तसं होऊ नये आणि ते हॉस्पिटल धर्मदायी व्हायला हवं। डॉक्टर घैसास जे आहेत त्यांनी जो हा निष्काळजीपणा दाखवलाय आणि रुग्णालय प्रशासनाने, माझी विनंती आहे साहेबांना की त्यांनी आम्हाला न्याय मिळवून द्यावा आणि ते नक्कीच देतील। आणि मी अशी मागणी करते सगळ्यांना, जनतेला मी असं आवाहन करते, साहेबांना विनंती करते की त्यांनी ते घैसास डॉक्टर आणि रुग्णालय प्रशासन यांना कडक कारवाई करून त्वरित याच्यावरती काहीतरी उपाय करावा। तनिषा भिसे यांच्या मृत्यूमुळे उसळलेल्या संतापानंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला उपरती झाली आहे। यापुढे रुग्णांकडून डिपॉझिट न घेण्याचा मोठा निर्णय रुग्णालय प्रशासनानं घेतलाय। त्यामुळे इमर्जन्सी रुग्ण आल्यास पैसे न घेता हॉस्पिटलमध्ये दाखल करून घेतलं जाणार आहे। दीनानाथ रुग्णालय सुरू झालं तेव्हा अनामत रक्कम घेतली जात नसे, मात्र रुग्णालयाचे नाव वाढत गेले आणि गुंतागुंतीचे रुग्ण वाढत गेल्यामुळे अनामत रक्कम देण्यास सुरुवात झाली। इथून पुढे दीनानाथ रुग्णालय इमर्जन्सी मधील कुठल्याही पेशंटकडून, मग तो इमर्जन्सी रूम मधून आलेला असो किंवा डिलिव्हरीच्या डिपार्टमेंटला आलेला असो अथवा लहान मुलांच्या विभागाला आलेला असो, त्यांच्याकडून अनामत रक्कम घेतली जाणार नाही। झालेल्या घटनेतील सत्य शासकीय चौकशी बाहेर येईलच, परंतु या निमित्तानं या संवेदनशीलतेचा अंत करण्याची आम्ही सुरुवात करत आहोत। राज्यामध्ये भाजपचं एवढं मोठं ताकदीचं सरकार आहे, बहुमताचं सरकार आहे, त्याच राज्यामध्ये जर मुख्यमंत्री महोदय स्वतःच्या कार्यकर्त्यांना असेल, स्वतःच्या जवळच्या लोकांना असेल न्याय देऊ शकत नसतील तर इतर नागरिकांनी करायचं तरी काय? मुख्यमंत्री मदत निधी जे सहायता कक्ष आहे त्या कक्षातून 5 फोन जवळपास ते हॉस्पिटलला गेलेले आहेत। मुख्यमंत्र्यांनी कोणी फोन केला तरी 10 लाख रुपये द्या नाहीतर आम्ही तुम्हाला ॲडमिट करणार नाही। ही मगरुरी, हा माज, ही मस्ती हे फडणवीस सरकार उतरवणार आहे की नाही, आज हा सरळ प्रश्न आहे। केवळ या प्रकरणापुरती आपण कारवाई करायची एवढंच मर्यादित नाही, तर पुढे अशी प्रकरणं होऊ नये म्हणून काय काळजी घेतली पाहिजे या दृष्टीनं आम्ही कारवाई करण्याचा प्रयत्न करतो आहोत। आज कमिटी देखील या ठिकाणी जी मी तयार केली होती ती आलेली आहे। ती कमिटी सर्व प्रकारच्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये लक्ष घालणार आहे आणि एकीकडे या प्रकरणी तर जे काही दोषी आहेत त्यांना शिक्षा झाली पाहिजे, पण भविष्यात असे प्रकरण होऊ नये म्हणून आपल्या SOPs तयार झाल्या पाहिजेत, या दृष्टीनं आमचा प्रयत्न आहे। निश्चितपणे त्या दृष्टीने आम्ही काम करू। सलग दुसऱ्या दिवशी दीनानाथ रुग्णालयाविरोधात संताप दिसून आला। विविध संघटनांनी जोरदार आंदोलन करत निषेध केला। लहुजी सेनेनं तर थेट हॉस्पिटलचं टेरेस गाठत शोले स्टाईल आंदोलन केलं। रुग्णालय प्रशासनावर गुन्हा दाखल करून संबंधित डॉक्टरांना अटक केल्याशिवाय खाली न उतरण्याचा पवित्रा आंदोलकांनी घेतलेला होता। याशिवाय मराठा समाजानं सुद्धा आंदोलन केलं। सरकार मंगेशकर कुटुंबियांकडे वेगळ्या नजरेने बघतंय, कुठेतरी ही आळीमिळी गुपचिडी आहे। त्याच्यामुळे पुन्हा एकदा अहवाल चौकशी याच्यामध्ये पुणेकरांची आणि भिसे कुटुंबाची फसवणूक होऊ नये हीच आमची माफक अपेक्षा आहे।
त्याच्यामुळं उद्या शासनाने काही केलं नाही तर आम्ही येणाऱ्या आठवड्यामध्ये हायकोर्टात जाणार आहोत आणि या मंगेशकर हॉस्पिटलला टाळच ठोकण्यात यावं ही आमची मागणी राहील. ॲट्रॉसिटी दाखल व्हावी अशी आमची मागणी होती. झाली का आणि ॲट्रॉसिटी 7 दिवसाच्या आतमध्ये ACP साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की करू. जर नाही झाली याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. आमची प्रमुख मागणी हीच आहे की ज्या दिवशी हा गुन्हा घडला, ज्या दिवशी निरपराध महिलेचे प्राण गेलेले आहेत, त्या दिवशी या मंगेशकर हॉस्पिटलमध्ये संबंधित ऑन ड्युटी जे डॉक्टर होते त्यांच्यावरती 106चा डेथ बाय निग्लिजन्सचा गुन्हा दाखल झालेला पाहिजे आणि या सर्व डॉक्टरांवर लवकरात लवकर कारवाई केली गेली पाहिजे. चौकशी समितीच्या प्राथमिक चौकशी अहवालात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर ठपका ठेवण्यात आलाय. पुढच्या 2 दिवसात समिती सविस्तर अहवाल आरोग्य विभागाला सादर करणार आहेत. तसंच या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू करत कुटुंबियांचा जबाब सुद्धा नोंदवून घेतलाय. त्यामुळे आता दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर काही कारवाई होणार का हे बघणं महत्त्वाचं असेल. तुषार जरेकर, बालाजी पोतदार, ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज.